तर सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, साधक, पाठक हो, आता आपणाला मी एक थोडस 2-4 मिनिटाचं निवेदन देणार आहे. कालच आमचे मित्र मिलिंद पटवर्धन यांच्याशी चर्चा करता करता, अर्थात ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, तर ते स्वाभाविकपणे म्हणाले की पाठीच्या कड्यांची हल्ली दुखणी वाढलेली आहेत. तेव्हा उत्स्फूर्तपणे बोललं गेलं, हल्ली लोकांना जो आध्यात्मिक कणा असतो तो नसल्यामुळे असं होतं. आता याच्यामध्ये काय साम्य आहे ते बघा. सहज बोलून गेलं तर नंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये थोडंफार सत्य आहे. ते कसं सत्य आहे बघा, जेव्हा आपण एखादी गोष्ट उत्कंठित होतो म्हणजे आपली उत्कंठा वाढते, त्या उत्कंठ हा शब्द कसा आला, उत म्हणजे उचलणे आणि कंठ म्हणजे वर. जेव्हा आपण उत्कंठित होतो तेव्हा स्वाभाविकपणे आपण बोटांवर उभं राहतो आणि मान अशी पुढे करून आपला कंठ जो आहे, कंठाची जी गोटीचा भाग आहे तो असा पुढे आलेला दिसतो. म्हणून माणूस उत्कंठित झाला की तो दक्ष होतो, स्वाभाविकपणे इरेक्ट होतो आणि मान वर करून असं बघायचा प्रयत्न करतो. लांबचं जे काय त्याला वाटतं भारी आहे भारी आहे ते. तर अशी ही जी उत्कंठा आहे, ती उत्कंठा अध्यात्मामध्ये जेव्हा निर्माण होते, ती उत्कंठा म्हणजे काय असते, आपल्या जीवनाचा मूलस्रोत काय, ती जी लाईफ एनर्जी म्हणतात, जीवनशक्ती म्हणतात, ती कोठून आली हे बघण्यासाठी जाणण्यासाठी जेव्हा माणूस उत्कंठित होतो तेव्हा तीच उत्कंठा त्याला या शोधासाठी प्रेरित करते. आणि असा जीवनाच्या मूलस्रोतासाठी उत्कंठित झालेला माणूस अनायासेच दक्ष याचा अर्थ एकदम अटेंटिव्ह बनतो. तो शरीराने आणि मनानेही अटेंटिव्ह बनतो. आणि जेव्हा शरीराने आणि मनाने आपण अटेंटिव्ह बनतो तेव्हा स्वाभाविकपणे ज्याला ध्यान धारणा म्हणतात ती अनायासे सुरू होते. ध्यान धारणा याचा अर्थ जे आपणाला शोधायचे, ज्याच्याबद्दल आपल्याला उत्सुक आहे ते नेमकं काय आहे याची बुद्धीमध्ये नीट मांडणी करणं, बुद्धीमध्ये ते पकडणं, धारण करणं. म्हणून एखादी मूलभूत गोष्ट जे परमसत्य आहे ते बुद्धीमध्ये धारण करताना स्वाभाविकच मेंदू अलर्ट होतो. आणि त्याचबरोबर आपलं जे मन आहे ते शांत होतं. म्हणून जेव्हा मन शांत होतं तेव्हा ते अमन होतं आणि मेंदू सत्य जाणण्यासाठी उत्सुक होतो तेव्हा तो केवळ जे जाणायचं ते सोडून उरलेलं नष्ट झालेला असा होतो. म्हणजे मेंदू स्वाभाविकच पुढचं जाणणारा, प्रज्ञा म्हणजे आपलं मूळ रूप किंवा आपला जो सोर्स आहे, आपण कुठून आलो हे जाणणारा होतो. त्या बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं. फक्त मेंदूला केवळ आणि केवळ ते सद्रूप काय आहे, चिद्रूप काय आहे, आनंद रूप काय याचीच ओढी लागते. त्यामुळे मेंदू फक्त त्याच दिशेने पुढे पुढे पाहतो. म्हणून बुद्धी जी आहे ती प्रज्ञेत रूपांतर होते आणि मन अतीव शांत होतं. म्हणजेच मनाचं अमन होतं. त्या बुद्धीचं प्रज्ञेत आणि मनाचं अमनात रूपांतर तेव्हा होतं जेव्हा एखाद्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये सत्य जाणण्याची उत्कंठा निर्माण होते. आणि अशा वेळेला अमन झालेलं मन, प्रज्ञेत रूपांतर पावलेली बुद्धी स्वाभाविकपणेच आपल्याला सर्वथैव दक्ष, शांत आणि पाहण्यासाठी उत्सुक, उत्कंठित करते. त्या कारणाने आपलं संपूर्ण शरीरच पूर्णतः व्हर्टिकल म्हणजे ज्याला आपण म्हणतो समांतर म्हणजे आडवं आणि व्हर्टिकल म्हणजे उभं, तसे तेव्हा अशा वेळेला आपलं पूर्ण शरीरच व्हर्टिकल टू द बेस म्हणजे आपण पृथ्वीवर बसलेलो आहोत तर पृथ्वीच्या दिशेने वर उठणारं आणि आकाशाला टेकणारं. म्हणजे अशा वेळेला आपलं शरीरच आकाश आणि पृथ्वी यांच्याशी बिलकुल लंबाकृती म्हणजे व्हर्टिकल होतं. आणि असं हे ध्यान धारणेसाठी, सत्य जाणण्यासाठी जो उत्सुक असतो त्याचं संपूर्ण शरीर इरेक्ट होतं. म्हणजेच त्याच्या पाठीचा कणा अनायासे केवळ सत्य जाणण्यासाठी उत्सुक झाल्यामुळे अनायासे त्याच्या पाठीचा कणा स्पष्टपणे सरळ आणि ज्याला आपण म्हणतो आकाश आणि पृथ्वी याच्या मध्ये पूर्ण लंब टाकावा असा होतो. आणि असा जेव्हा पाठीचा कणा ध्यानासाठी उत्सुक, सत्य जाणण्यासाठी उत्सुक असलेल्या माणसाच्या
मनामध्ये माणसाचं मन अमनात रूपांतर करतो आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं, तेव्हा असा हा ज्ञानी माणूस अनायसे व्हर्टिकल पोश्चर मध्ये म्हणजे ताठकणा असलेल्या स्थितीमध्ये बसतो. यासाठी मुद्दामून काही करावं लागत नाही. म्हणून साधक हो, जर आपण सत्य ज्ञानासाठी आत्मज्ञानासाठी उत्सुक असाल तर ती उत्सुकताच, ती उत्कंठाच तुम्हाला मनाचं अमनात रूपांतर करायला, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर करायला आणि तुमची बैठक जी जमिनीवर आहे आणि तुमचं मस्तक जे आकाशाकडे आहे, तर मस्तक आणि बैठक याच्यामध्ये पूर्णपणे व्हर्टिकल पोश्चर म्हणजे पूर्णपणे पाठीचा कणा ताठ झालेला आहे, असं पोश्चर अनायसे तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून ध्यानात घ्या. ध्यानामध्ये नेमकं काही करायचं नसतं. जो सत्याच्या दिशेने उत्कंठित झालेला आहे तो सदा सर्व काळ त्याचं पोश्चर इरेक्ट असतो, त्याच्या पाठीचा कणा सदा सर्व काळ ताठ असतो. यालाच म्हणायचं उत्कंठित झालेल्या सत्यज्ञानी माणसाला प्राप्त होणारी ही जी स्थिती आहे त्यालाच म्हणायचं आध्यात्मिक कणा. म्हणून ज्याला आध्यात्मिक ज्ञान हवं असतं त्याचा आध्यात्मिक कणा मनाचं अमन बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर आणि पाठीचा कणा आकाश आणि पृथ्वी याला पूर्ण व्हर्टिकल असा अनायसे होतो. आणि असा अनायसे ज्याचा पाठीचा कणा व्हर्टिकल झाला आहे त्याला स्वाभाविकच पाठीच्या कण्याचं आणि त्या योगे उद्भवणाऱ्या अनेक दुःखांचा स्पर्श सुद्धा होत नाही. हे तुम्हाला जर हा सत्याचा प्रयोग तुम्ही करून पाहिला तर जरूर लक्षात येईल. आपण तसा प्रयत्न करावा, शक्यता आहे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. बस हेच सांगायचं होतं की आध्यात्मिक माणसाला जी परमेश्वराची उत्कंठा असते त्यामुळे त्याचं मनाचं मनात रूपांतर, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर आणि आकाश आणि पृथ्वीशी अत्यंत ताठ कणा राहणं हे त्याला त्याच्या या ध्यानधारणेतून अनायसे प्राप्त होतं. आणि असा ध्यानधारणेतून अनायसे पाठीचा कणा जो ताठ होतो यालाच म्हणायचं आध्यात्मिक माणसाचा पाठीचा कणा ताठ असतो. ताठ याचा अर्थ अहंकार असा त्याचा सूचक अर्थ नाही. ताठ याचा अर्थ अत्यंत सत्याप्रत असलेली उत्कंठा. जी उत्कंठा असते ती तुम्हाला सर्वत्र उत्कंठित करते. मी तुम्हाला दक्ष आणि पूर्ण लंबाकृती इरेक्ट पोझिशन मध्ये ती तुम्हाला अनायसे नेते. तुमच्या नकळत हे सर्व घडत असतं. हे तुम्ही सूक्ष्म पद्धतीने पाहिलं, आपल्या बुद्धीने पाहायचा प्रयत्न केला तर याचं दर्शन तुम्हाला निश्चित होईलच होईल. असतो.